तुम्हाला माहिती आहे का, त्या रात्री पोलिसांनी सियाला सांगितलं की केतन अग्रवाल मेला नाही, त्याच्यात अजून थोडासा जीव आहे आणि त्याला लगेच ॲम्ब्युलन्सने हॉस्पिटलमध्ये नेलं जाणार आहे. तेव्हा सियाची पहिली प्रतिक्रिया काय होती माहिती आहे? ती अक्षरशः भीतीने थरथर कापायला लागली. कारण तिला समजलं होतं की जर केतनने पोलिसांना सांगितलं की त्याला दरीत ढकलणारे सिया आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी आहेत, तर तिला वाचवायला कुणीही येणार नाही. पण खरं म्हणजे केतन 400 फूट खोल दरीत पडल्यामुळे आधीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी तसं का सांगितलं? कारण त्यांना वाटलं केतनच्या मृत्यूची बातमी ऐकून सिया स्वतःला सावरू शकणार नाही. त्यावेळी दोन्ही कुटुंबातील कुणीही तिथे उपस्थित नव्हतं. म्हणून पोलिसांनी तिला सांगितलं की केतन अजून जिवंत आहे. पण हे ऐकताच सिया एवढी घाबरली की ती भीतीने थरथर कापू लागली. केतनचं कुटुंब किती चांगलं होतं हेही इथे दिसून येतं. शेवटपर्यंत त्यांनी सियावर विश्वास ठेवला. तिला एकही प्रश्न विचारला नाही. उलट तिची समजूत काढत राहिले. तब्बल 4-5 दिवस तिला स्वतःच्या घरी ठेवलं आणि केतनच्या अंत्यविधीपासून सगळ्या विधींमध्ये तिलाही सहभागी करून घेतलं. पण पहिल्यांदा संशय आला तो केतनच्या बहिणीला. तिने सियाला पुन्हा एकदा संपूर्ण घटना सांगायला सांगितली. तेव्हा तिची प्रत्येक वेळी वेगवेगळी स्टेटमेंट होती. चेहऱ्यावरचे बदलणारे हावभाव पाहून केतनच्या बहिणीला काहीतरी गडबड असल्याचं जाणवलं. तिने ही गोष्ट केतनच्या वडिलांना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा चौकशी सुरू केली. सीसीटीव्ही कॅमेरे तपासले गेले, पुरावे गोळा केले गेले, सियाचं व्हॉट्सॲप, तिचा मोबाईल सगळं तपासलं गेलं. आणि मग हळूहळू या संपूर्ण प्रकरणाचं भयानक सत्य सगळ्यांसमोर आलं. पण विचार करा, गेल्या 1 वर्षात असं हे 4-5वं प्रकरण समोर आलं आहे. मग ज्यांचं अजून लग्न झालेलं नाही किंवा ज्यांचं लग्न ठरलंय त्यांनी आपल्या होणाऱ्या जोडीदारावर विश्वास तरी कसा ठेवायचा? मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.